स्टार्टिंग पासून पुन्हा एकदा व्यवस्थित डिफरन्शिएशन समजवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, व्यवस्थित ऐकून घ्या. चॅप्टरचं नाव आहे डिफरन्शिएशन. हे जे डिफरन्शिएशन आहे हे, आणि एक वर्ड आपण ऐकलं अजून, डेरिव्हेटिव्ह. हे आणि हे या दोघांमध्ये काहीतरी फरक आहे. डिफरन्शिएशन आणि डेरिव्हेटिव्ह दोघं एकच आहेत सर, असं नाहीये. डिफरन्शिएशन काय असतं आणि डेरिव्हेटिव्ह काय असतो ते समजवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. जसे की मिल्क असेल, मिल्क पासून डिफरंट प्रोडक्ट्स आपण बनवू शकतो, बरोबर आहे की नाही. त्यातलं एक प्रोडक्ट आपण घेतलं, सपोज काहीतरी काय बासुंदी, समजा मिल्क पासून बासुंदी बनवतो की नाही आपण. येस. मग मिल्क पासून बासुंदी बनवण्यासाठी काहीतरी प्रोसेस आहे, काहीतरी एक मेथड आहे की नाही. मेथड म्हणूया किंवा काहीतरी प्रोसेस म्हणूया. तर ती मेथड किंवा प्रोसेस आपण या मिल्क वरती अप्लाय केल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून काय मिळतंय, बासुंदी मिळतंय. तसंच आपल्याला जर कधी एखादं फंक्शन असेल, मोस्टली आपण कुठल्या पण फंक्शनला आहे ना एफ ऑफ एक्स ने डिनोट करतो. जनरली आपण असं डिनोट करत असतो, बरोबर आहे की नाही. एफ ऑफ एक्स म्हणूया किंवा मग जी ऑफ एक्स म्हणूया. पॉलिनॉमियल फंक्शन असेल तर मोस्ट ऑफ द टाइम्स आपण पी ऑफ एक्स ने डिनोट करतो. फंक्शन कुठल्याही टाईपचं असू द्या, आपण त्यांना एफ ऑफ एक्स, जी ऑफ एक्स, पी ऑफ एक्स असं काहीतरी डिनोट करतो की नाही आपण असं. येस. मग कुठलंही फंक्शन असेल तर त्या फंक्शनचा जर कधी आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या फंक्शन वरती काहीतरी प्रोसेस करावी लागते, काहीतरी मेथड अप्लाय करायची ना. तर ती मेथड म्हणा किंवा ती जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेसला म्हटलं जातं डिफरन्शिएशन. म्हणजे एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी जी प्रोसेस आपण फॉलो करतोय किंवा त्या फंक्शन वरती जी मेथड आपण अप्लाय करतोय ना, तर त्या मेथडचं नाव आहे डिफरन्शिएशन. त्या मेथडला म्हणायचंय काय, डिफरन्शिएशन. हे डिफरन्शिएशन म्हणजे जस्ट नेम आहे, एक नाव आहे. कशाचे नाव आहे ते, त्या एका प्रोसेसचं नाव आहे. कोणती प्रोसेस, तर एखाद्या फंक्शन पासून डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्याची प्रोसेस, त्या प्रोसेसचं नाव आहे डिफरन्शिएशन. मग सर एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की डेरिव्हेटिव्ह इज द रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अनदर व्हेरिएबल. जर कधी थोडस डेफिनेशन बोलण्याचं ठरवलं आपण तर ती असं डिफाईन करूया आपण त्याला, कोणाला, डेरिव्हेटिव्हला. पण सर ही डेफिनेशन ऐकून आम्हाला एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह काय असं अजून पण समजलं नाही. फक्त डेफिनेशन ऐकून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह लगेच समजणार पण नाही. डेरिव्हेटिव्ह समजून घेण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी अजून समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, की एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह काय असतं. जसं की आता पहा, एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आपण ऍक्सेलरेशन ऐकलं, ऍक्सेलरेशन फिजिक्स मध्ये शिकले असणार, बरोबर आहे की नाही. ऍक्सेलरेशनला आपण कसं डिफाईन करतो, येस, काय कसं डिफाईन करतो, ऍक्सेलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइमला आपण असं पण म्हणू शकतो, विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. म्हणजे टाइमानुसार वेलोसिटी मध्ये किती प्रमाणामध्ये चेंज होतोय ना, तर त्या चेंजला म्हणतो आपण ऍक्सेलरेशन. तो जो चेंज आहे त्या चेंजला आपण रेट पण म्हणतो, किंवा तो चेंज होण्याचा जो रेट आहे ना त्या रेटला म्हणतो आपण एक्झॅक्टली ऍक्सेलरेशन. आणि त्या रेटलाच आपण जे ऍक्सेलरेशन म्हणतो ना त्याला डेरिव्हेटिव्ह पण म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्ह. म्हणजे सर ऍक्सेलरेशन हे डेरिव्हेटिव्ह आहे का, तर हो, ऍक्सेलरेशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह आहे असं समजा. फक्त आपण एक म्हणू शकतो असं की डेरिव्हेटिव्हचं एक एक्झाम्पल झालं ऍक्सेलरेशन. म्हणजे ना आपण असं म्हणू शकतो की जो डेरिव्हेटिव्ह असतो
त्या डेरिव्हेटिव्हला आपण असं म्हणतोय, काय म्हणतोय आपण, की रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू रेट ऑफ चेंज ऑफ टाइम, असं म्हणतोय आपण डेरिव्हेटिव्हला. डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन मध्ये आपण एक एक्झाम्पलच्या मार्फत जर कधी आपण डेरिव्हेटिव्ह समजण्याचा प्रयत्न केला तर हे एक एक्झाम्पल आलं की आपण डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो की रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू रेट ऑफ चेंज ऑफ टाइम. पण याला आपण काय म्हणतो, ऍक्च्युली ऍक्सेलरेशन म्हणतो. काय म्हणतो याला आपण, ऍक्सेलरेशन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे जे ऍक्सेलरेशन आलं, ठीक आहे. पण मग याला, ज्याला आपण असं एक वर्डिंग्स मध्ये लिहितोय, तर याला ना आपण ना मॅथमेटिकल फॉर्म मध्ये लिहू शकतो. कसं पहा, असं याच गोष्टीला रेट ऑफ चेंज ऑफ असं लिहिण्याऐवजी चेंज इन वेलॉसिटी अपॉन, हा जो विथ रिस्पेक्ट टू आहे ना, त्या विथ रिस्पेक्ट टू लाच आपण म्हणणार अपॉन किंवा डिवाइड बाय चेंज इन टाइम. म्हणजे असं होतं का सर की टायमानुसार वेलॉसिटी चेंज होतं ना असं. पहा तुम्ही जशी जशी एखादी कार असेल किंवा कुठलं पण व्हेकल घ्या समजा, किंवा मग कुठलं पण असं काहीतरी मुव्हिंग ऑब्जेक्ट घ्या. मुव्हिंग ऑब्जेक्ट म्हटलं म्हणजे आपल्या माइंडमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स व्हेकलचं एक्झाम्पल जे बेस्ट असतं, जे आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये नेहमी पाहत असतो, बरोबर आहे की नाही. मग जसं की आता टू व्हीलर आहे सपोज, राईट. मग टू व्हीलर जशी आपण स्टार्ट करतोय, स्टार्ट केल्यानंतर जेव्हा ती इनिशियल पोझिशनला आहे, म्हणजे आहे त्या जागेवरती जेव्हा असेल ना, तर त्या पोझिशनला काय म्हणतो आपण, इनिशियल पोझिशन, बरोबर आहे की नाही. मग इनिशियली ती मुवमेंट करत नाहीये, म्हणजे तिला वेलॉसिटी काहीच नाहीये. मग जसं जसं तिला आपण ऍक्सेलरेट करतोय, काय बोलतोय मी लक्षात घ्या, आपल्या हातामध्ये ऍक्सेलरेटर असतं ना ते गाडीच्या, आपल्या टू व्हीलरच्या, तर ते ऍक्सेलरेटर आपण जसं जसं वाढवतो ना, तशी तशी आपली गाडी पुढे जाते, असं म्हणतो आपण. पुढेच जायला पाहिजे असं नाही, ती मागे पण जाऊ शकते, रिव्हर्स गिअर जर कधी अप्लाय केला असेल. थोडक्यात हेच की ती गाडीची पोझिशन चेंज होते, बरोबर आहे की नाही. जशी जशी पोझिशन चेंज होते तसं तसं त्या गाडीचा वेलॉसिटी पण वाढतोय किंवा स्पीड वाढतोय, आपण असं म्हणतो बा, तिथं मीटरवरती येतं असं, बरोबर. तुम्ही ना ते ऍक्सेलरेटर ठराविक वेळेनंतर आहे ना असं एक कॉन्स्टंट पकडून ठेवा. जस्ट इमॅजिन करा काही आयडियल कंडिशन्स की फ्लॅट रोड आहे, अगदी चढती पण नाही उतरती पण नाहीये समजा, राईट. आणि तुम्ही काहीतरी 30-40च्या स्पीडला आल्यानंतर ते ऍक्सेलरेटर असं कॉन्स्टंट पकडून ठेवलंय, त्याला वाढवत पण नाहीये आणि कमी पण करत नाहीये. अशी केस जस्ट इमॅजिन करा की त्या केसमध्ये तुमच्या जी गाडीचं जे मीटर आहे, त्या मीटरवरती जो काही स्पीड दिसतो तो स्पीड चेंज होतो का. आता तर डिजिटल मीटर्स आहेत आपल्या टू व्हीलर्सला, त्या डिजिटल मीटर्स मध्ये तुम्हाला या गोष्टी ओळखणं किंवा ऑब्झर्वेशन करणं थोडंसं इझी होऊन जातं उलट, बरोबर आहे की नाही. ऍक्सेलरेटर तुम्ही असं कॉन्स्टंट ठेवा, चढतीवरती नाही उतरतीवरती नाही बोलत तुम्ही, एका फ्लॅट रोड वरती असं समजा, राईट. मग अशा केसमध्ये काय होतंय की ऍक्सेलरेटर तुम्ही जर कधी थांबवलं किंवा एका कॉन्स्टंट पोझिशनला त्याला ठेवला, तर वेलॉसिटी तुमचा तोच राहतो, चेंज होत नाही. ऍक्सेलरेटरमुळे वेलॉसिटी चेंज होतंय हे तुम्हाला त्या गाडीमध्ये वाटतंय, पण ऍक्च्युअल कन्सेप्ट काय आहे की वेलॉसिटीमुळे ऍक्सेलरेशन आपल्याला समजतंय की वेलॉसिटी जर चेंज झाली तर समजून घ्यायचं ऍक्सेलरेशन चेंज झालेलं आहे. फक्त त्या ऍक्सेलरेटर वरतीच गाडीचं ऍक्सेलरेशन डिपेंड असतं असं नाहीये. आपला जो रोड आहे त्या रोड वरती पण गाडीचं ऍक्सेलरेशन डिपेंड करतंय. रोड जर कधी असा असेल उतरतीवाला, तर गाडीचं ऍक्सेलरेशन जास्त असेल, म्हणजे ऍक्सेलरेट होईल गाडी विदाऊट आपलं ते फिजिकल ऍक्सेलरेशन. म्हणजे आपल्या हातामधलं जे काही ऍक्सेलरेटर आहे ना, ते आपण न वाढवता आपण गाडीला ऍक्सेलरेशन मिळतंय का, कारण की रस्ता उतरतीचा आहे. ऍक्सेलरेशन कमी होतंय, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असतं की नाही. पाहिले तुम्ही साइन कन्व्हेन्शन ऍक्सेलरेशनचे, केव्हा होणार, जेव्हा तुम्ही कमी करणार तेव्हा होणार किंवा चढती आल्यावरती होणार. पण जेव्हा चढती येणार आहे ना, तर तेव्हा आहे ना वेलॉसिटी किंवा स्पीड पण गाडीचा कमी होणार आहे, होतो. म्हणजे थोडक्यात असं होतं ऍक्च्युली की वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे दोघं एक दुसऱ्यांवरती डिपेंडंट आहेत. वेलॉसिटीनुसार ऍक्सेलरेशन चेंज होतं असं म्हणू शकतो आपण, किंवा ऍक्सेलरेशन नुसार वेलॉसिटी चेंज होते असं म्हणू शकतो. मग किती वेलॉसिटी चेंज झाल्यानंतर किती ऍक्सेलरेशन तयार होतं, ते जे काही आहे, ती जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आहे ऍक्सेलरेशनची. म्हणजे ऍक्सेलरेशनला आपण मग डिफाईन कसं करतो
की किती प्रमाणामध्ये व्हेलॉसिटी चेंज झालेली ना, ते किती वालं प्रमाण, त्या प्रमाणाला आपण ऍक्सेलरेशन म्हणतो ऍक्च्युली. मग ते जर कधी मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला, ऍक्सेलरेशन म्हणजेच प्रमाण, कशाचं प्रमाण, व्हेलॉसिटीचं चेंज होण्याचं प्रमाण, तर ते आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करतो. थोडक्यात काय की चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी किती चेंज झालेली आहे आणि किती टाइमामध्ये ती व्हेलॉसिटी चेंज झालेली आहे. म्हणजे 0 सेकंड्स पासून तर काहीतरी 10 सेकंड पर्यंत व्हेलॉसिटी जर कधी चेंज होत असेल तर मग याचा अर्थ असा होतोय की 0 to 10 सेकंदामध्ये म्हणजेच विदिन 10 सेकंड्स चेंज इन टाइम किती आला, मग 10 सेकंड. जो इनिशियली 0 होता आणि नंतर मग 10 सेकंड झाला, तर मग चेंज इन टाइम किती आला, 10 सेकंड्स. त्या 10 सेकंड्स मध्ये व्हेलॉसिटी मध्ये किती डिफरन्स आला. सुरुवातीला 0 होती आणि नंतर ती जेव्हा 10 सेकंदानंतर पाहिली ना आपण, ती जर कधी काहीतरी 20 किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडने असेल समजा, किंवा 20 किलोमीटर पर मिनिट जे युनिट असेल समजा ते, ओके. मग ती जी व्हेलॉसिटी चेंज झालेली आहे ती 0 पासून 20 पर्यंत झाली. मग 0 पासून 20 पर्यंत आली म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स किती आला, 20चा आला. म्हणजे चेंज किती झाला, 20चा चेंज झाला व्हेलॉसिटी मध्ये. आणि टाइम किती चेंज झालाय, 10 सेकंडचा. म्हणजे 20/10 हा झाला त्याचा ऍक्सेलरेशन. जो चेंज इन व्हेलॉसिटी म्हणतोय ना आपण, चेंज इन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी आधी 0 होती आणि नंतर आहे ना सपोज काहीतरी 20 झाली, युनिट जे असेल ते समजा. टाइम तुमचा 0 सेकंड्स होता, नंतर तो झाला सपोज 10 सेकंड्स. टाइम जर तुम्ही सेकंड्स मध्ये घेताय तर व्हेलॉसिटी पण तुम्हाला इथे काहीतरी किलोमीटर किंवा मीटर पर सेकंड घ्यावं लागेल, पर सेकंड. याला जर तुम्ही मिनिट मध्ये घेताय तर आपण मिनिट मध्ये घ्या, किंवा याला तुम्ही सेकंड मध्ये घेताय तर याला पण तुम्हाला सेकंड मध्ये घ्यावं लागेल. हे तुम्हाला युनिट्सच्या बाबतीत माहिती आहे, कळतंय का काय सांगतोय मी. जेव्हा आपण डिफरंट युनिट्स वाले काहीतरी क्वांटिटीज किंवा काहीतरी पॅरामीटर्स एखाद्या फॉर्म्युलामध्ये घेतो, फॉर्म्युलामध्ये पुट करतो आणि त्यांचे काहीतरी कॅल्क्युलेशन्स करतो ना, तेव्हा त्यांच्या युनिट्सचा पण विचार करावा लागतो. नॉट ओनली व्हॅल्यूज, फक्त व्हॅल्यूंचाच विचार करावा लागत नसतो, तर आपल्याला युनिटचा पण विचार करावा लागतो एखाद्या फॉर्म्युलामध्ये त्या व्हॅल्यू पुट करताना, की ही व्हॅल्यू जी आपण घेतोय तर तिचं युनिट काय आहे, ते युनिट नुसार मग आपण ते व्हॅल्यू पुटअप करायचे असतात. प्रत्येक वेळेस कोणतं पण काही पण युनिट कोणत्या पण फॉर्म्युलामध्ये पुट करून चालत नाही. माहिती काय हे तुम्हाला, माहिती काय, हे आपण फिजिक्स मध्ये शिकलोय ऍक्च्युली. आणि हे सुरुवातीचेच काहीतरी पहिल्या 2-1 चॅप्टर मध्ये तुम्ही शिकले असणार कदाचित. मे बी तुम्ही 11th मध्ये पण शिकले असणार, बरोबर आहे की नाही. 11th मध्ये झालाय युनिट नावाच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, युनिट्स अँड मेजरमेंट्स नावाचा चॅप्टर असेल फिजिक्सला तुम्हाला, आहे की नाही. त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे शिकलेत. जे पण काहीतरी आपण मेजर करतोय समजा, त्याला आपण क्वांटिटी म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग त्या क्वांटिटीला मेजर केल्यानंतर मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करत असताना आपल्याला त्याला युनिट पण मेन्शन करावं लागतं. लेंथ ही एक क्वांटिटी आहे जे आपण मेजर करतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे लेंथ मेजर करतो आपण, राईट. मेजर केल्यानंतर ती लेंथ किती आली ते आपण मॅथमॅटिकली जेव्हा एक्सप्रेस करणार तर एका नंबरच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करणार. लेंथ जसे की 10 किलोमीटर, 2 मीटर, 1 फीट, युनिट्स पहा, 1 फीट, 2 किलोमीटर, 100 सेंटीमीटर, असे सेंटीमीटर, किलोमीटर, फीट, हे काय आहेत, हे युनिट्स आहेत, बरोबर आहे की नाही. मग जेव्हा पण आपण काहीतरी क्वांटिटी मेजर करतो तर मेजरमेंट केल्यानंतर त्या क्वांटिटीचा अमाऊंट आणि त्याच्यासोबत त्याचं युनिट, दोघ गोष्टी आपल्याला सोबत घ्याव्या लागतात. हे तर डिटेलमध्ये मी आता तुम्हाला सांगत बसलो तर मग मॅथ बाजूला राहून जाईल. फिजिक्सचा सुरुवातीपासून चॅप्टर शिकवावं लागेल, बरोबर आहे की नाही. तिकडे न जाता आपण आपल्या पॉइंट वरती येऊया, ठीक आहे. मग इथे व्हेलॉसिटी इथून एवढी चेंज झाली, टाइम इथून इतकापर्यंत चेंज झाला. मग चेंज इन व्हेलॉसिटी किती झाली, 20 - 0 करणार आपण. म्हणजे किती चेंज झाली ती, 20 एवढा चेंज झाला व्हेलॉसिटी मध्ये. युनिट असेल काहीतरी, जे असेल ते समजा. टाइम किती चेंज झालाय, 10 - 0 म्हणजे 10. मग 20/10 काय आला, तर चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. यालाच आपण म्हणतो काय, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचे हे एक एक्झाम्पल घेतलंय आपण, पण नाही ना सर याला तर आपण ऍक्सेलरेशन म्हणतो, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. हो, ते ऍक्सेलरेशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह. पण मग हे जे ऍक्सेलरेशन आपण म्हणतोय ना याला, तर ऍक्सेलरेशन आपण एक्झॅक्टली कोणाला म्हणतोय, की व्हेलॉसिटी मध्ये किती चेंज झालेला आहे टाइम अनुसार. व्हेलॉसिटी मधला चेंज म्हणजे व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह आहे ऍक्सेलरेशन.
असं लक्षात घ्या. काय बोलतोय मी लक्षात घ्या. वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह आला कोण? ऍक्सेलरेशन. का आपण ऍक्सेलरेशनला वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह म्हणतोय? कारण की डेरिव्हेटिव्हला आपण कसं डिफाईन केलंय की डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणामध्ये तरी जो चेंज होतोय ना, तो चेंज किती प्रमाणात होतोय त्या प्रमाणला आपण म्हणतो काय? डेरिव्हेटिव्ह. त्या रेटला आपण म्हणतो काय? डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह इज द रेट ऑफ चेंज ऑफ काहीतरी कुठला तरी एखादा पॅरामीटर विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अनदर पॅरामीटर. समजताय का? मी समजवण्याचा प्रयत्न करतोय. हिंदी, इंग्लिश, मराठी, आणि जसं जमेल तसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. लगेच समजणार नाही. मी तुम्हाला आधीच बोललो की एक्झॅक्ट व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह हे तुम्हाला लगेच 5-10 मिनिटात, 15 मिनिटात, 1 तासात पण लवकर समजणार नाही. त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. तुम्हाला हे पण सांगतो की ह्या चॅप्टरचे सुरुवातीचे 3-4 लेक्चर्स कदाचित तुम्हाला असं वाटेल की काहीच समजत नाहीये, डोक्यावरून जातंय काय, मला तर असं वाटतंय की याच्या प्रश्नाचं उत्तर मला तर भेटलंच नाही. सरांनी तर 2 लेक्चर होऊन गेले तरी पण मला व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह हेच समजलं नाही अजून. असं होऊ शकतं कदाचित. ठीक आहे ना. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह हे समजण्यापेक्षा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करतायत, ते कसं कॅल्क्युलेट करतात ना, ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे या चॅप्टर मध्ये. तरी कळतंय काय सांगतोय मी? डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते शिकण्याचं आहे. ठीक आहे ना. तरी पण मी डेरिव्हेटिव्ह काय असतो ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग डेरिव्हेटिव्हचं एक एक्झाम्पल काय आलं? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग आपण ऍक्सेलरेशनला असं लिहितो काय? समजा स्मॉल ए ने डिनोट करतो. मग ऍक्सेलरेशन इज चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. मग हा चेंज किती आला होता आपला इथे? आता 20. टाइम किती चेंज झाला होता? 10. म्हणजे इक्वल टू किती आला? 2. याचा युनिट असेल काहीतरी, समजा मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणा, किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणा. ऍक्सेलरेशन मध्ये जर काही तुम्ही याला किलोमीटर मध्ये घेतला असेल तर इथे येणार तो किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर. जर कधी दोघं सेकंड मध्ये असतील टाइम तर. ठीक आहे ना. टाइम जर कधी मिनिट्स मध्ये असतील दोघांचे म्हणजे किलोमीटर पर मिनिट, इकडे पण मिनिट असेल मग याचं युनिट बनेल काय? किलोमीटर पर मिनिट स्क्वेअर. किलोमीटर पर मिनिट स्क्वेअर असं युनिट बनेल जर काही दोघं मिनिट्स मध्ये घेतले तर. पण मोस्टली आपण कशामध्ये घेतो टाइम? सेकंड्स मध्ये. म्हणून मग किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर असं आपण म्हणणार त्याला ऍक्सेलरेशनच्या युनिटला. फॉर्म्युल्यापासून फक्त ऍक्सेलरेशनच नाही मिळत आपल्याला, ऍक्सेलरेशनचं युनिट पण बनवता यायला पाहिजे. फॉर्म्युलांपासून पण युनिट तयार करता येतात. कोणाकोणाला माहिती आहे? फॉर्म्युलांपासून पण युनिट कसं काय सर? सिंपल आहे. मला एक सांगा, समजा आपण डिस्टन्स घेतला. ठीक आहे. स्पीड माहिती प्रत्येकाला? स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे काय? डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे की नाही? स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सचं युनिट काय असतं? मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर असे भरपूर आहेत. बरोबर आहे की नाही? समजा आपण असा डिस्टन्स घेतला जे सपोज काहीतरी मीटर मध्ये. कळतंय काय सांगतोय मी? ठीक आहे. टाइम घेतला आपण इन सेकंड्स. मग जर कधी डिस्टन्स हा मीटर मध्ये असेल, टाइम हा सेकंड मध्ये असेल तर मग स्पीडचं युनिट काय येणार? तर स्पीडचं युनिट येणार डिस्टन्स अपॉन टाइम आहे ना फॉर्म्युला. तर हे मीटर अपॉन सेकंड झाला. मीटर अपॉन सेकंडला आपण मीटर अपॉन सेकंड नाही म्हणणार, असं म्हणतो आपण काय की मीटर पर सेकंड. काय म्हणतो आपण? मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड म्हणजेच मीटर अपॉन सेकंड होता ऍक्च्युअली पाहायला गेलं तर. कळतंय काय सांगतोय मी? म्हणजे बा स्पीडचा फॉर्म्युला जर माहिती आहे ना आणि डिस्टन्स आणि टाइमचं जर कधी आपल्याला युनिट माहिती असेल तर या फॉर्म्युलाचा यूज करून आपण ना स्पीडचं पण युनिट सांगू शकतोय, मीटर पर सेकंड. ऍक्सेलरेशन शिकलोय बा आपण. ऍक्सेलरेशनला काय म्हणतो आपण? चेंज इन वेलॉसिटी. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की वेलॉसिटी आपण चेंज इन टाइम म्हणजे वेलॉसिटीचा युनिट वरती लिहिणार आपण. वेलॉसिटीचं युनिट काय घेतलं? समजा आपण मीटर पर सेकंड. जसं इथं घेतलं ना तसं इथं मीटर पर सेकंड. त्याला डिवाइडला काय आहे? टाइमचं युनिट काय येणार? सेकंड. फक्त व्हॅल्यू मध्ये कॅल्क्युलेशन नाही होत, त्यांच्या युनिट मध्ये पण कॅल्क्युलेशन होतं. 2 गोष्टी होत असतात नेहमी कुठल्या पण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर. फक्त नंबरचे कॅल्क्युलेशन नाही होत काही. नंबर सोबत त्यांच्या युनिटचे पण कॅल्क्युलेशन होतात. युनिटचे कॅल्क्युलेशन हे फक्त समजण्यासाठी भाषा वापरतोय. ठीक आहे. लक्षात घ्या कसं होणार. मग ऍक्सेलरेशनचं युनिट आलं हे. अरे सर हे असं नाही, याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करा.
मग याला सिम्प्लिफाय कसं करतो आपण, जसं मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला शिकवलंय, बोलू नका, इकडे लक्ष द्या. मीटर पर सेकंड म्हणजे हा न्यूमरेटरचा पार्ट आपण ऍज इट इज लिहितो आणि हा जो डिनोमिनेटर त्याचा काय करतो, रेसिप्रोकल इंटू करून. एस इंटू एस काय होणार, एस स्क्वेअर. एम इंटू 1 म्हणजे काय, एम म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. तयार झालं ऍक्सेलरेशनचं युनिट. पाठ करत बसण्याची गोष्ट नाही सगळीच, नाही तर आपण पाठ करत बस ऍक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ते रात्रीमध्ये आपण ते इतके मीटर चालून जातो झोपेमध्ये पण की तरी समजत नाही की सेकंड कसे चालले गेलेत. कळतंय की नाही काय सांगतोय. असं सगळ्याच गोष्टी पाठ करण्याच्या नसतात. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला छोट्या छोट्या ज्या गोष्टी पाठ केल्या ना त्यांच्यापासून ते यूज करून बनवता येतात. सगळंच पाठ करण्याचं काम नाही राहत आणि जे आपण नेमकं तेच करून टाकतो. फिजिक्स मध्ये बऱ्याच गोष्टी अशा आपण पाठच करतो डायरेक्ट. सगळ्या गोष्टी पाठ नाही करायच्या राहत. जसं की आता हे युनिट सगळेच नाही पाठ करण्याची गरज. हा पाठ का करायचंय की आपल्याला आहे ना कॅल्क्युलेट करत बसण्याला आहे ना थोडा वेळ लागतो ना, म्हणून सर आम्ही डायरेक्ट पाठच करून घेतोय. तिथं आपण म्हणू शकतो, पण मग ती अंडरस्टँडिंग पण असली पाहिजे की ते युनिट आलेलं कसं आहे. ती अंडरस्टँडिंग म्हणजे या गोष्टी. कळतंय काय सांगतोय. ठीक आहे, जाऊ द्या. अरे फिजिक्स मध्ये का चालवलंय ऍक्सेलरेशन आणि ते. आपण आपल्या डेरिव्हेटिव्ह वरती होतो. मग डेरिव्हेटिव्हला समजण्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल दिलं तुम्हाला ऍक्सेलरेशनचा. मग सर आपण आता असं म्हटलो की वेलोसिटी आत्ताच पाहिलं आपण. वेलोसिटी पासून काय मिळालं आपल्याला, ऍक्सेलरेशन. वेलोसिटी पासून जो काहीतरी आपण फॉर्म्युला अप्लाय केला त्याच्यापासून आपल्याला काय मिळालं, ऍक्सेलरेशन. मग डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनला काय म्हणणार आपण, डेरिव्हेटिव्ह. आणि ओरिजिनल फंक्शन म्हणजेच काय, वेलोसिटी. एखादं फंक्शन जसं की वेलोसिटी हे एक फंक्शन आहे समजा मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये, नाही ना सर फिजिक्स मध्ये त्याला आपण क्वांटिटी म्हणतो, बरोबर आहे की नाही. मॅथमॅटिक्स मध्ये आपण त्याला फंक्शन म्हणणार आहे असं समजा, समजण्यासाठी. कळतंय काय सांगतोय. ओके, मग हे एक समजा काहीतरी एक फंक्शन आहे. मग ह्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी काहीतरी काम केलं याच्यावरती. चूच्या आली माली खाली इसको बना दे ऍक्सेलरेशन, असं काहीतरी केलं का. ठीक आहे ना, काहीतरी प्रोसेस अप्लाय केली ना आपण याच्यावरती. तर त्या प्रोसेसला काय म्हणणार आहे आपण, डिफरन्सिएशन. आणि ती प्रोसेस अप्लाय केल्यानंतर जे मिळालं आपल्याला आउटपुट त्याला म्हणणार आहेत का आपण, डेरिव्हेटिव्ह. म्हणजे मग आपल्याला वेलोसिटी पासून ऍक्सेलरेशन मिळतं. तसंच आपल्याला आहे ना वेलोसिटी पण कोणापासून तरी मिळणार आहे. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, येस, चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन चेंज इन टाइम. वेलोसिटी साठी बरोबर नाही ना सर, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे ना फक्त, तुम्ही ते चेंज इन कुठून टाकताय मध्येच, बरोबर आहे की नाही. ऍक्च्युली ते ना चेंज इन असतं. काय असतं ते ऍक्च्युली, चेंज इन पुढे जोडायचं असतं, पण आपण जोडत नाही. केव्हा जोडत नाही ते पण सांगतो. जेव्हा डिस्प्लेसमेंट हे इनिशियल पोझिशन पासून तर जी फायनल पोझिशन असेल ना, इनिशियल पासून जेव्हा आपण कन्सिडर करतो ना तेव्हा चेंज इन लिहिण्याची गरज नसते, कारण की तो 0 पासून स्टार्ट झालेला असतो. डिफरन्स तेवढाच येतो जेवढा फायनल पोझिशनला आहे. जसं 0 पासून स्टार्ट झाला आणि 20 पर्यंत संपला तर डिफरन्स किती आला, 0 पासून 20 पर्यंतचा 20 झाला ना. म्हणून मग आपण चेंज इन न लिहिता डायरेक्ट फक्त 20 लिहितो. पण जर कधी असं झालं की एक व्हेकल आहे ती 4 किलोमीटर गेली आणि 4 किलोमीटर नंतर अजून पुढे 2 किलोमीटर गेली, तर 4 पासून तर 2 किलोमीटर पुढे जाताना त्याचा स्पीड किंवा इतका टाइम लागला. सुरुवातीपासून 4 किलोमीटर जायला 5 मिनिट लागले आणि 4 किलोमीटर पासून पुढे जायला समजा 2 मिनिट लागले. म्हणजे मला काय म्हणायचंय पहा, लक्ष द्या. इनिशियल पोझिशनला होती व्हेकल, इथून ती 4 किलोमीटर गेली इथपर्यंत, हा 4 किलोमीटर स्लॉट आहे, याला लागले 10 मिनिट. पण मग इथून पुढे जे 2 किलोमीटर गेली म्हणजे टोटल 6 किलोमीटर झालंय. इथून हा जो 2 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर केलाय ना, हा कव्हर केलाय सपोज त्याने ना 1 आवर मध्ये, म्हणजे 60 मिनिट्स घेतलेत. समजतंय का मला काय म्हणायचंय. कंडिशन काय बोलतोय मी, एक व्हेकल आहे, इथून स्टार्ट झाली इथपर्यंत येण्यासाठी तिने टाइम किती घेतला, 10 मिनिट्स.
आणि किती किलोमीटर कव्हर केलं? 4 किलोमीटर. आणि तिथून पुढचे 2 किलोमीटर म्हणजे टोटल किती किलोमीटर झाले? 6 किलोमीटर समजा, बरोबर आहे की नाही? तिथून पुढच्या 2 किलोमीटरला पास होण्यासाठी त्याने ना 60 मिनिट घेऊन टाकलेत. 4 किलोमीटरला 2च मिनिटं, बरोबर आहे की नाही? 4 किलोमीटरला 10 मिनिट आणि 2च किलोमीटरला 60 मिनिट घेऊन टाकलेत. इथे स्पीड कमी झाला होता की नाही? मग इथे स्पीड किती आहे तिचा? तो स्पीड कसा कॅल्क्युलेट करताय तुम्ही? किंवा तिथली वेलोसिटी कशी असेल? टोटल 6 किलोमीटर घेणार का तुम्ही? नाही, 4 पासून स्टार्ट करणार आहेत ना, म्हणजे इथून 4 पासून तर 6 पर्यंतचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स घेणार आहेत आपण. म्हणजे त्या डिफरन्सलाच म्हणतो काय आपण? चेंज. किती चेंज झालेला आहे कळतंय काय सांगतोय मी? तो डिफरन्सलाच आपण काय म्हणतोय? चेंज. म्हणजे 2 किलोमीटर घेणार आपण फक्त डिस्टन्स जेव्हा वेलोसिटी कॅल्क्युलेट करणार तेव्हा, ठीक आहे ना? त्याच्यामुळेच आपण जेव्हा आपण इनिशियल लेवल पासून जर कधी व्हॅल्यू पुट करत नसणार ना, तर तेव्हा फक्त डायरेक्ट वेलोसिटीला आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असं म्हणून जातो. डिस्टन्स अपॉन टाइम घेतोय समजा स्पीडला, बरोबर? पण तेच जर कधी काही ठराविक अंतर नंतर पुढे अजून काही अंतरावरती जर कधी आपल्याला त्याच्यातला तेवढा काही ठराविक स्लॉट मधला जर कॅल्क्युलेट करायचा असेल ना, त्यावेळेस आपण चेंज कन्सिडर करतो की इथून ते इतका टाइम मध्ये चेंज किती झालाय तो. ठीक आहे, हे फिजिक्स मध्ये आहे ऍक्च्युअली, पण मी तुम्हाला सगळं आता डिटेल मध्ये समजत बसलो तर डेरिव्हेटिव्ह बाजूला राहून जाईल आणि मी त्या डिटेल मध्ये जाऊ पण नाही शकत. आणि डिटेल मध्ये गेल्याशिवाय तुम्हाला समजणार पण नाही. वरून जात असेल कदाचित काही लोकांच्या, क्या खेळना क्या चार रहे हो सर, अभी भी नहीं समझ में आ रहा है. ठीक आहे ना, जाऊ द्या, टाइम वेस्ट करण्याऐवजी आपल्या पॉइंट वरती येऊ पुन्हा आपण की आपल्याला चेंज घ्यावा लागतो. मग पहा, वेलॉसिटी सुद्धा डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा तरी. तो कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? तर डिस्प्लेसमेंटचा. डिस्प्लेसमेंट जर कधी घेतला आपण, त्या डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह कोण येतो? वेलॉसिटी. का? कारण की वेलॉसिटी म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि डेरिव्हेटिव्ह कोणाला म्हणतो आपण? चेंज इन काहीतरी अपॉन चेंज इन काहीतरी. समजेल्या भाषेत सांगतोय मी. डेरिव्हेटिव्ह कोणाला म्हणतो आपण? चेंज इन काहीतरी अपॉन चेंज इन काहीतरी. तो चेंज इन ला आहे ना आपण असं डिनोट करतो डेल्टाने. चेंज इन काहीतरी डिवाइड बाय चेंज इन काहीतरी असेल तर याला म्हणतो आपण का? डेरिव्हेटिव्ह. समजेल्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे? मग चेंज इन जर कधी डिस्टन्स घेतला आपण, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम, तर याला पण काय म्हणतो आपण? डेरिव्हेटिव्ह. आणि याला डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट आणि टाइम इथं घेतल्यामुळे याला काय म्हणतो ऍक्च्युअली आपण? वेलॉसिटी. म्हणजे वेलॉसिटीची एक डेरिव्हेटिव्ह आली. वेलॉसिटीला काय म्हणणार आपण? डेरिव्हेटिव्ह म्हणणार. पण मग कोणाचा डेरिव्हेटिव्ह आला? वेलॉसिटी डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह आला. हे तुम्हाला ना नेक्स्ट चॅप्टर मध्ये शिकायचं आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचा यूज इथे होतोय. डेरिव्हेटिव्ह त्यासाठी आपल्याला समजणं गरजेचं आहे की एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे. पण आपण पुढच्या चॅप्टर मध्ये पाहणार आहेत. त्याच्या आधी या चॅप्टर मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह नाही स्टडी करायचा आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह नाही समजून घ्यायचा आहे. या चॅप्टर मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन काय असतं सर? मग डेरिव्हेटिव्ह काय आणि डिफरन्सिएशन काय वेगवेगळे असतं का? तर हो, डिफरन्सिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्याची प्रोसेस, मेथड. ती प्रोसेस किंवा ती मेथड आपल्याला शिकायची या चॅप्टर मध्ये, डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्याची. कळतंय काय सांगतोय? मग आपण 11th मध्ये डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्याची एक मेथड स्टडी केली आहे. त्या मेथडला काय म्हणतो आपण? सगळ्यात आधी डेरिव्हेटिव्ह शिकताना सगळ्यात पहिली मेथड आपण स्टडी करतो फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. त्या मेथडचं नाव आहे फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. म्हणजे पहा, आपल्याला जर मिल्क पासून बासुंदी बनवायचंय, म्हणजे एखाद्या फंक्शन पासून या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह बनवायचा असेल तर ते बनवण्यासाठी ना फर्स्ट प्रिन्सिपल मेथड अप्लाय करावी लागणार आहे या फंक्शन वरती. मग ते फर्स्ट प्रिन्सिपल मेथड मध्ये काय करावं लागतं? तर याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युलाचा डायरेक्ट यूज करायचा आहे आपल्याला. मग सर हे फंक्शन सांगा आम्हाला आधी काय असतं? हे फंक्शन म्हणजे कुठल्याही टाईपचं असू शकतं, लॉगरिथमिक असू शकतं, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असू शकतं, अल्जेब्रिक फंक्शन असू शकतं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असू शकतं, किंवा मग एक्सपोनेन्शियल फंक्शन असू शकतं.
सर लॉगरिथमिक फंक्शन्स कसे, जसे की लॉग एक्स, जे आपण पुढे जाऊन जेव्हा लॉगरिथमचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत ना तेव्हा अजून डिटेलमध्ये पाहणार आहेत. ठीक आहे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कोणते आहेत? साइन इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स एक्स, कोसेक, सेक, कॉट इनव्हर्स एक्स, असे सगळे हे आलेत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन्स कोणते असतात? तर अल्जेब्रिक फंक्शन्स आपण व्हेरिएबलच्या पॉवर मध्ये काहीतरी कॉन्स्टंट असं असेल ना, हा फॉर्मॅट असेल ना, तर या फॉर्मॅटला म्हणणार आहेत आपण अल्जेब्रिक फंक्शन. याच्या बाबतीत थोडस बोलतो मी अजून. व्हेरिएबल च्या पॉवर मध्ये कॉन्स्टंट म्हणजे एक्स रेस टू 2, एक्स रेस टू 3, काहीतरी वाय रेस टू 5 असे. खाली इथं व्हेरिएबल असेल ज्याची व्हॅल्यू फिक्स नसते. व्हेरिएबल कोणाला म्हटलं जातं? ज्याची व्हॅल्यू व्हॅरी करते, चेंज होत राहते. हा एक्स पहा, हा एक्स आपण 5वी 7वी 8वी पासून पाहत आलेलो आहे, बरोबर आहे की नाही? या एक्सने ना असं म्हणू शकतो आपण की एक्स एवढा रंग बदलणारा तो रंग बदलू गिरगिट पण नसतो, इतका व्हॅल्यू बदलतो हा. प्रत्येक ठिकाणी कुठं काही तर कुठं काही तर कुठं काही अशी व्हॅल्यू येते की नाही, पाहिले की नाही? आतापर्यंत जिथे जिथे आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली ना ती प्रत्येक ठिकाणी सेमच आलेली. सर असं आलंय कधी? नाही. 1 2 3 1.5 1/2 -3/4 1/√2 असे काही पण येऊ शकतो एक्स. तो कुठं आहे, कुठे यूज होतोय त्या एक्सचा, कोणत्या क्वांटिटीमध्ये, कशाला रिप्रेझेंट करतोय, त्याच्यानुसार त्याच्या व्हॅल्यूच्या चेंज होत आहेत एक्सच्या. म्हणून ज्याची व्हॅल्यू चेंज होत राहते, फिक्स नसते, त्याला म्हणतो आपण व्हेरिएबल. समजताय काय सांगतोय? आणि मग एक दुसरी गोष्ट आहे काय? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय असतो मग? तर कॉन्स्टंट म्हणजे असा की ज्याची व्हॅल्यू फिक्स असते, चेंज होत नसते. चेंज न होणारी जी पण क्वांटिटी असेल तर त्याला म्हणणार आहेत आपण कॉन्स्टंट. जसं की 5 म्हटल्यानंतर एवढेच फिंगर येतील, हे 5 फिंगर्स आहेत असं म्हणू शकतो का? नाही ना सर, याच्या पोटात 3 फिंगर आहेत, इसके पेट में 3 बिच्छू है, ये 3 और ये 2 हो गए पा. नाही, आपलाच पा होऊन जाईल जर कधी असं केला तर, बरोबर आहे की नाही? येस. लक्ष द्या इकडे आता. म्हणजे ना सांगायचं हेच की कॉन्स्टंट 5 जो आहे ना तो एक कॉन्स्टंट आहे. 6 काय आहे? कॉन्स्टंट आहे. US मध्ये गेले तुम्ही, 6 बोलल्यानंतर तिथलं लहान पिल्लं 6 एवढे फिंगर काढून दाखवेल तुम्हाला. ए दीज आर 6 फिंगर्स. तुम्ही म्हणणार काय रे आई रे, असंच म्हणणार ना तुम्ही. येस, कारण की माहिती आपण इंडियन आहेत, खानदेशी आहेत, येले 6 जमिनी राहना असंच म्हणणार आहेत ना. येस. पण मग माहिती आपल्याला की तिथे जा, कुठेही जा तुम्ही युनिव्हर्स मध्ये, 6 ची व्हॅल्यू ही फिक्स आहे. 6 ची व्हॅल्यू कशी आहे? फिक्स आहे. चेंज होणारी का कधी? नाही. म्हणून त्या 6 ला काढणार आपण कॉन्स्टंट. जसं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, चेंज होतंय कुठं? नाही. ज्याला आपण काय म्हणतोय? कॉन्स्टंट. तो पण एक काय आला? कॉन्स्टंट. प्लँक कॉन्स्टंट, तो पण एक कॉन्स्टंट आहे. प्रत्येकाची काही ना काही एक व्हॅल्यू आहे, फिक्स आहे. तसा एक लॉगरिथम मध्ये तुम्ही एक कॉन्स्टंट पाहणार आहेत, ई. लॉगरिथम मध्ये काय पाहणार आहेत? एक कॉन्स्टंट ई, ज्याची व्हॅल्यू फिक्स आहे. दिसायला तो अल्फाबेट आहे, XYZ सारखा समजा, पण याची व्हॅल्यू फिक्स आहे काहीतरी, ती आपण कन्सिडर करतो लॉगरिथम मध्ये. ठीक आहे ना? आपल्याला समजायचं होतं व्हेरिएबल रेस टू पॉवर कॉन्स्टंट. मग याचे एक्झाम्पल आपण इथं असे काहीतरी घेतले, जसं की आता पहा, फॉर एक्झाम्पल Z रेस टू पॉवर 10, हे पण अल्जेब्रिक फंक्शन आलं. कुठल्या टाईपचं फंक्शन आलं? अल्जेब्रिक फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन समजते थोडं कसे दिसतात, कसे असतात. ओके. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, अरे सर ये तो पता है हम लोगों को, बिल्कुल 100% पक्का. कौन कौन से होते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस? साइन एक्स, कॉस एक्स, टैन एक्स, कोसेक एक्स, सेक एक्स, कॉट एक्स, दीज आर दी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. पण हे जे सगळे फंक्शन्स आपण पाहतोय ना, हे सगळे छोटे छोटे फंक्शन्स आहेत. सिंपल. मी मुद्दाम भाषा काय वापरतो ऐकून घ्या यांच्यासाठी. हे सगळे सिंपल छोटे छोटे फंक्शन्स आहेत. सर सिंपल म्हणतायत म्हणजे मग याच्यामध्ये काय असे कॉम्प्लिकेटेड पण असतात का? मग तर असतात, ट्रिग्नोमेट्री मध्ये पण असतात, पण त्यातले हे सिंपल आहेत जे अगदी बेसिक लेवलला आपण पाहतो. साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स. कॉम्प्लिकेटेड कसे असतात सर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन? जसे की साइन ऑफ साइन x/2. हो हे काय?
साइन ऑफ साइन एक्स बाय 2. थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतंय ते, म्हणजे सिंपल फंक्शन नाहीये ते. मग ह्या अशा टाईपचं जे फंक्शन आहे याला काय म्हणतो मग आपण? याला म्हणतो ना आपण कंपोजिट फंक्शन्स. काय म्हणतो यांना आपण? कंपोजिट फंक्शन्स. कंपोजिट फंक्शन्स आपण पुढे पाहणार आहेत, ठीक आहे ना. आधी आपण हे सिंपल फंक्शन्स ओळखून घेऊया, ज्यांची ओळख प्रत्येकाला आहे. याच्या टेन्शन मध्ये फसू नका, माझ्यासोबत चला. पुढचा फंक्शन आहे लास्ट, एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन कसं असतं? एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट, त्याच्या पॉवर मध्ये काहीतरी व्हेरिएबल, म्हणजे कॉन्स्टंट त्याच्या पॉवर मध्ये व्हेरिएबल असं असेल तर त्याला काय म्हणतो आपण? एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजे सर हा अल्जेब्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन फॉर्मॅट सारखा आहे, पण थोडासा एक फरक आहे त्यांच्यामध्ये. अल्जेब्रिक फंक्शन मध्ये काय असतं आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये काय असतं ते व्यवस्थित माहिती करून घ्या. अल्जेब्रिक फंक्शन मध्ये व्हेरिएबल च्या पॉवर मध्ये कॉन्स्टंट असतो. जसं की फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब असं. आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन कसं असतं? याचं उलट, म्हणजे कॉन्स्टंटच्या पॉवर मध्ये व्हेरिएबल. जसं की 2⁻x, 3⁻x. येस, बेस मध्ये कॉन्स्टंट आणि इंडेक्स मध्ये व्हेरिएबल. बेसला कॉन्स्टंट, इंडेक्सला व्हेरिएबल. सर बोलताना जो दिसला ना त्याला डायरेक्ट आकलून द्या घरी. मग पुढे आता लक्ष द्या, हा फरक समजला? काय फरक आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे फक्त. यांचा यूज वगैरे काय ते आपण पुढे पाहणार आहेत समजा, ठीक आहे ना. मग हे जे सगळे एफ ऑफ एक्स चे टाइप्स झालेत ना, म्हणजे फंक्शनचे टाइप्स, तर या सगळ्या टाइपच्या फंक्शन्सचा आपल्याला प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह स्टडी करायचा आहे. प्रत्येकाचा काय स्टडी करायचा आहे? डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जसं मिल्कचा डेरिव्हेटिव्ह एक बासुंदी पाहिला ना आपण, तसं आपल्याला आहे ना एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह पाहायचा आहे. तो येतो ट्वाइस एक्स. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ट्वाइस एक्स. पण कस काय आला सर? तो कस काय आला? तर त्याला आपण या एक्स स्क्वेअरला काहीतरी प्रोसेस अप्लाय केली, याच्यावरती काहीतरी प्रोसेस केली. ती प्रोसेस म्हणजे काय की काहीतरी मेथडचा यूज केला आपण. त्या मेथड मध्ये एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मिळाला आपल्याला ट्वाइस एक्स. आणि ती मेथड कोणती आहे? तर तिला म्हणतो आपण फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. मग ही फर्स्ट प्रिन्सिपल मेथड नुसार एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स कसा काय आला ते मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. समस्या काय सांगतोय? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स कसा काय आला हे आपल्याला बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल मेथड कॅल्क्युलेट करून पाहायचंय. आता जे आपण 11th मध्ये शिकलो होतो, 11th सिलेबस मध्ये तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल मेथड होती. फर्स्ट प्रिन्सिपल मेथडचा यूज करून सिंपल फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपण कॅल्क्युलेट केलेत. मग त्यासाठी पहा, लक्षात घ्या आता काय काय करायचंय. स्टार्टिंग आहे, बऱ्याचशा गोष्टी छोट्या छोट्या ज्या तुम्हाला सांगाव्या लागतायत मला, त्यामुळे कदाचित इथे थोडंसं कन्फ्युजन पण होईल तुम्हाला. पण या सगळ्या गोष्टी पूर्ण सिलेबस, पूर्ण चॅप्टर होईपर्यंत रिपीट होणार आहेत बऱ्याचशा, त्यामुळे तेव्हा त्या अजून व्यवस्थित क्लिअर होतील. आपण पाहणार आहेत आता फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. फर्स्ट प्रिन्सिपल मेथड आपण कशासाठी यूज करतो? तर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं या मेथडनुसार? तर एक फॉर्म्युला यूज करावा लागतो. तो फॉर्म्युला कोणता आहे ते सांगतो. जर कधी एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन, एक फंक्शन एफ ऑफ एक्स, मग ते एफ ऑफ एक्स म्हणजे कोणतं असू शकतं? आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, असे कोणते पण फंक्शन्स असू शकतात. एफ ऑफ एक्स म्हणजे जनरल फॉर्म मध्ये लिहितोय आपण. देन इट्स डेरिव्हेटिव्ह
एफ डॅश एक्स इज, सर हे तर पहिल्यांदा पाहिलं एफ डॅश एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काहीतरी एखादं फंक्शन आणि एफ डॅश एक्स म्हणजे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं होतं की वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ॲक्सेलरेशन. म्हणजे ॲक्सेलरेशनला आपण ना एफ डॅश एक्स म्हणणार. ॲक्सेलरेशनला काय म्हणणार आपण, एफ डॅश एक्स. त्यालाच आपण डेरिव्हेटिव्ह म्हणणार. डेरिव्हेटिव्हला आपण असं एफ डॅश एक्सने रिप्रेझेंट करतो. इथं डॅश दिला म्हणजे समजायचं की डेरिव्हेटिव्ह आहे. कोणाचा, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे डॅश दिसला म्हणजे. ठीक आहे ना. या छोट्या छोट्या टर्म्स आहेत, या टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. एफ डॅश एक्सनेच डिनोट केलं जाणार आहे असं नाहीये. डी बाय डी एक्सने आपण या पूर्ण चॅप्टरमध्ये डेरिव्हेटिव्हला रिप्रेझेंट करणार आहेत मॅक्सिमम ठिकाणी. शेवटी आपण डी बाय डी वाय पण पाहणार आहोत. पण मग डी बाय डी वाय किंवा डी बाय डी एक्सच्या आधी तुम्हाला ना एफ डॅश एक्स समजणं गरजेचं आहे. सो मोस्ट जनरल फॉर्म आहे असं म्हणूया आपण की एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा डिनोट केला जातो एफ डॅश एक्सने. मग आता इथं पहा काय लिहिलं आहे आपण. समजा एफ ऑफ एक्स एक काहीतरी फंक्शन आहे. त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एफ डॅश एक्स. हे फक्त नाव झालं, पण हा एफ डॅश एक्स कॅल्क्युलेट करायचा कसा, तर ते इथं लिहितोय पहा. इज एफ डॅश एक्स इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे त्याचा, लिमिट एच टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. फर्स्ट प्रिन्सिपल मेथडमध्ये आपल्याला हे असं काम करायचं आहे. म्हणजे काय, तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तुम्हाला नोट्समध्ये लिहायचं आहे बरं, म्हणून मी थोडं व्यवस्थित लिहून पण देतो आहे. डेरिव्हेटिव्हच्या मी तुम्हाला आता अशा PDF नाही टाकणार आहे, तुम्हाला इथून पाहून घ्यायचं आहे. समजतंय, मी त्यासाठी व्यवस्थित लिहितो इथं व्यवस्थित. ओके. मग या फॉर्म्युलाचा यूज करून आपण ना डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायला शिकलो आहेत इन क्लास 11th. पण मग ते तुम्हाला शिकवण्यात आलेलं नाही आहे, म्हणून मी तुम्हाला हे 11चा पार्ट शिकवून देतो आहे. कळतंय काय सांगतोय. येस. मग जसं की आता आपण समजा एक क्वेश्चन आहे कसा की फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, असा क्वेश्चन आहे. बाय यूजिंग फर्स्ट प्रिन्सिपल मेथड, बाय यूजिंग फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. आता मी रिपीट कमी करेल, लक्षात घ्या. आता इथून पुढे तुमची लिंक लागायला पाहिजे. याचा आन्सर घेऊया आपण. सगळ्यात आधी ज्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे ना, तर त्याला आपण एफ ऑफ एक्स कन्सिडर करणार. सगळ्यात आधी आपण असं काम केलं. ज्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे त्याला काय कन्सिडर करणार, एफ ऑफ एक्स. काही लोकांना खूप बर्डन येते, अरे बापरे, अरे यार हे काय सांगून राहिला भाऊ, हे लिमिट आणि हे ते डेरिव्हेटिव्ह, मध्येच वेलोसिटी, मध्येच ॲक्सेलरेशन घेऊन, मध्येच ती टू व्हीलर घेऊन आला, काय करत होता काय माहिती. इतकी खिचडी जर करून टाकली या भाऊने आमच्या दिमागची आत्ताच सुरुवातीलाच. नंतर काय होईल मग, अजून गॅरंटी देतो या गोष्टीची की समजत जरी नसेल ना, फक्त लक्ष देत राहा इमानदारीने. तुम्हाला हे चॅप्टर खूप सिंपल वाटेल. जे मागचं ट्रिग्नोमेट्री आपण शिकलो ना त्याच्यापेक्षा पण सिंपल जाईल डेरिव्हेटिव्ह, जे तुम्हाला पुढे ग्रॅज्युएशनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. कळतंय काय सांगतोय. म्हणून ना पूर्ण फोकस मेंटेन ठेवा. कळतंय मला. तुम्हाला मी जेवढ्या गोष्टी सांगतोय ना, कदाचित त्याच्यातल्या आहे ना मे बी 40 to 50% समजत असेल. कळतंय काय सांगतोय मी. 40-50% बस तेवढं पण समजत असेल ना तरी खूप आहे. आता सुरुवातीला 4-5 लेक्चर्स नंतर तुमची डेरिव्हेटिव्हची लिंक लागेल, लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्हचं तुम्हाला लिहिता पण येईल व्यवस्थित 4-5-6 लेक्चर्स नंतर. तोपर्यंत व्यवस्थित लक्ष द्या, फक्त ऐकून घ्या. ओके. पेशन्स ठेवा. पेशन्स शिवाय काहीच होणार नाही. ठीक आहे. मग आपण ना डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणार आहेत कोणाचा, एक्स स्क्वेअरचा. त्याला सगळ्यात आधी काय केलं, एफ ऑफ एक्स कन्सिडर करून घेतला. ठीक आहे. मग या एफ ऑफ एक्स पासून एफ डॅश एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला आहे ना, एफ डॅश एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणताय सर, एफ डॅश एक्स म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह. मी आता डेरिव्हेटिव्ह न बोलता डेरिव्हेटिव्हच्या ऐवजी एफ डॅश एक्स बोलेल. कळतंय काय सांगतोय. येस. मग एफ ऑफ एक्स पासून एफ डॅश एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये पहा काय काय आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. एफ ऑफ एक्स प्लस एचची व्हॅल्यू काय आहे ना ती पुट करायची.
त्याच्यासोबतच एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे ना, ही पण पुट करायची. सर एफ ऑफ एक्स तर हा आहे ना इथं एक्स स्क्वेअर, म्हणजे हा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर इथे पुट करणार आहेत का आपण? हो, इथं एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू म्हणजेच एक्स स्क्वेअर पुट करणार आहेत आपण. ठीक आहे, इथं पण तर समजतंय काय सांगतोय मी. पण मग सर प्रॉब्लेम असा आहे की हा एफ ऑफ एक्स प्लस एच हे काय इथं तर कुठंच नाही आहे का? नाही, तो आपण कॅल्क्युलेट करून आणणार आहेत एफ ऑफ एक्स प्लस एच. तो कसा, कोणापासून? तर तो ह्या एफ ऑफ एक्स पासून. एकदम सिंपल आहे, खूप सिंपल गोष्ट आहे, लक्षात घ्या सांगतोय मी. जर कधी आपल्याला एफ ऑफ एक्स माहिती समजा असा काहीतरी एक्स स्क्वेअर, याच्यापासून जर आपल्याला एफ ऑफ एक्स प्लस एच कॅल्क्युलेट करायचा असेल ना, तर तो कसा करायचा आहे ते पहा. दोघं ठेवले बावले इथं पहा. हा जो एक्स आहे ना याला पहा व्यवस्थित. एक्सच्या ऐवजी इथं काय दिसतोय एक्स प्लस एच. या फंक्शनमध्ये आणि या फंक्शनमध्ये काय फरक आहे? तर सर इथे जो एक्स आहे ना, तर तो एक्स इथे मात्र एक्स प्लस एच आहे. काय इथं एक्स प्लस एच, तिकडे पण तोच चेंज करायचा आहे. मग आपल्याला इकडे पण आपण कसा चेंज करणार आहेत, तर एक्सच्या ऐवजी एक्स प्लस एच लिहिणार. जर कधी लेक्चर करण्याची दानत नसेल तर घरी इथून लवकर काय म्हणू आपण, वाईट शब्द वापरेल मी, हां घरी काय समजून घ्या. आता एक्स प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर बनेल. तो एक्सच्या ऐवजी काय एक्स प्लस एच झाला एफ ऑफ एक्स प्लस एच तयार. हो असाच होईल. ठीक आहे, अजून एकदा समजवतो पहा. समजा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काहीतरी रूट एक्स आहे. मग ह्याच्यापासून जर कधी आपल्याला एफ ऑफ एक्स प्लस एच काढायचा असेल तर तो आपण असा काढणार. कसा? तर जिथे एक्स आहे त्याला रिप्लेस करणार एक्स प्लस एच ने. बस एक्स प्लस एच झाला तयार. एफ ऑफ एक्स प्लस एच बनवता येईल मग. ठीक आहे, व्हेरी गुड. जसे की आता एफ ऑफ एक्स आहे सपोज आपला साइन एक्स, जे साइन एक्स पासून आपण ना एफ ऑफ एक्स प्लस एच कॅल्क्युलेट करणार आहेत. तर तो कसा होईल मग? हा साइन त्याच्यासोबत जो एक्स आहे ना त्या एक्सच्या ऐवजी लिहिणार आपण एक्स प्लस एच. झाला एफ ऑफ एक्स प्लस एच रेडी. काही कठीण आहे का? नाही, फक्त ते पाहायला किंवा शिकायला पहिल्यांदा मिळतंय ना आपल्याला, म्हणून ते वेगळंच वाटतं एकदम. तितकं वेगळं नाही आहे किंवा तितकं डिफरंट नाही आहे, तितकं डिफिकल्ट पण नाही जितका आपण विचार करून टाकतो एखाद्या गोष्टीचा. बऱ्याचदा असं होतं की आपण विचार खूप कठीण करून टाकतो पण ते असतं खूप सिम्पल. तो सिम्पल आणि आपला विचार खूप कठीण, त्याच्यात तो मोठा डिफरन्स क्रिएट होतो ना. तो डिफरन्समुळे आपल्याला ती कन्सेप्ट समजत नाही. म्हणून विचार कठीण करूच नका. म्हणजे एखादी गोष्टला खूप कठीण आहे असं विचारात आणूच नका, जरी समजत नसेल तरी पण. काय सांगतोय मी, एखादी कन्सेप्ट जर कधी समजत नसेल ना तरी पण तिला कठीण म्हणूच नका. का? कारण की कोणतीच कन्सेप्ट कठीण नसते, तिला कठीण बनवणारे आपण राहतो. ज्याला समजली त्याला सिम्पल असते ती, आणि ज्याला नाही समजली त्याला कठीण असते ती कन्सेप्ट. बरोबर आहे की नाही? म्हणून मग कन्सेप्ट स्वतः सिम्पल किंवा कठीण नसते, तिला बनवणारे आपण आहेत, सिम्पल किंवा कठीण बनवणारे. म्हणून तिला समजून घ्या, कठीण होणारच नाही. ठीक आहे, क्लासमध्ये समजत नसेल क्लास झाल्यानंतर विचारा, पण सिम्पल बनवा तिला. कळतंय का काय सांगतोय? ठीक आहे. मग आता या ठिकाणी हा जो एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एफ ऑफ एक्स आहे, त्याच्यापासून आपण आधी काय तयार करून घेणार आहेत एफ ऑफ एक्स प्लस एच. एक्सच्या ऐवजी काय असेल एक्स प्लस एच, आणि हा कॉमन त्याचा स्क्वेअर. एफ ऑफ एक्स प्लस एच रेडी झाला. मग आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे ना एफ डॅश एक्सचा, त्या फॉर्म्युल्यामध्ये आता आपण या दोघांना पुट करणार आहेत. सिन्स एफ डॅश एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय सांगतो, लिमिट एच टेन्स टू 0 ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. हा फॉर्म्युला आहे अपॉन एच. या फॉर्म्युलामध्ये आता आपण ना एफ ऑफ एक्स प्लस एच पुट करणार. देअरफॉर एफ डॅश एक्स इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0. या लिमिटला पाहून घाबरू नका. समजतंय काय सांगते? कारण की लिमिटला पाहून बरेच लोक आधीच घाबरून जातात. त्याला पाहून कशाला घाबरतायत? जे नाही समजते त्याच्याकडे पाहण्याऐवजी आधी एक काम करा, जे समजते ना फक्त तेवढ्याकडे का लक्ष देता नाही. कमीत कमी तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन तरी लागेल, तिथं तुमचा कॉन्फिडन्स राहील थोडासा जिवंत. बरोबर आहे की नाही? कोणाकडे पाहायचं त्याच्यासाठी जे समजते तेवढ्याकडे पाहून खुश राहा थोडंसं.
हळूहळू ज्या न समजणाऱ्या गोष्टीत ना त्या आपण पुढे जाऊन समजायला लागतात, पण त्याच्यासाठी आधी जे समजते त्याच्याकडे पात्र राहावं लागतं, म्हणजे जिवंत राहावं लागतं आपल्याला त्या टॉपिकमध्ये. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. मग पुढे आता एफ ऑफ एक्स प्लस एचची व्हॅल्यू काय घेणार? एक्स प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर हा घेतला मायनस एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आपला एक्स स्क्वेअर मायनस करून एक्स स्क्वेअर, आणि डिनोमिनेटरमध्ये काय आहे? हा एच. एच म्हणजे असतो स्मॉल चेंज. तो स्मॉल चेंज काय भानगडे? ते लिमिटमध्ये असतं. ते लिमिटला आपण जर कधी इथं पूर्ण डिटेलमध्ये समजावत बसलो तर मग हे डेरिव्हेटिव्ह बाजूला राहून जाईल, लिमिटचंच मोठं टेन्शन येऊन जाईल तुम्हाला. आधीच डेरिव्हेटिव्हचं टेन्शन मी तुमच्या डोक्यामधनं काढण्यामागे लागलो आहे, त्याच्यात अजून परत लिमिटचं टेन्शन जर दिलं तर मग ते जास्तच गोंधळ होईल, म्हणून लिमिटला थोडंसं बाजूला ठेवा. कळतंय काय सांगतोय? लिमिट समजून घेणे हे आपलं टार्गेट नाही आज रोजी. आज रोजी आपलं टार्गेट काय की डेरिव्हेटिव्ह समजून घेणे. कळतंय का काय सांगतोय मी? किंवा डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा ना ते समजून घेणे आपलं पहिलं टार्गेट ते आहे. म्हणून पहा, लक्षात घ्या, लिमिट एच टेन्स टू 0 हे जे दिसतंय याला पाहून घाबरायचं नाही. याला कसं सॉल्व्ह करायचं ना थोडं जेवढं समजेल तेवढं समजून घ्या फक्त. ठीक आहे, पुढे जाऊया. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. याला सिम्प्लिफाय करण्यासाठी पहा, एक्स प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय, म्हणजे अल्जेब्रामध्ये जे आपण शिकलो ना ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आपण एक्सपांड करतो की नाही? कसा करतो? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर करतो की नाही? असं त्याप्रमाणे याला करून घेणार. ए म्हणजे कोण आहे आपला? एक्स. बी म्हणजे कोण आहे? एच. बरोबर. मग आपण काय करतो त्याला? ए स्क्वेअर म्हणजे काय? एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी म्हणजे ट्वाईस एक्स एच आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय? एच स्क्वेअर. फॉर्म्युला येतो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे ना. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरला आपण असं लिहितोय, फक्त एवढ्या पार्टला करतोय आपण. हा मायनस बाजूला आहे, मायनसचा काही रोल नाही इथं सध्या. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणून मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरला असं केलं आपण. आणि नंतर मग पुढे आहे आता हा एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर ॲज इट इज लिहिला मायनस एक्स स्क्वेअर अपॉनला हा एच ॲज इट इज. इथे पहा एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल. बरोबर आहे ना सगळं? हां. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल. ट्वाईस एक्स एच प्लस एच स्क्वेअर अपॉन एच. हा इथे लिमिट एच टेन्स टू 0, इथे पण आहे लिमिट एच टेन्स टू 0. अजून पण लिमिटकडे लक्ष देऊ नका. समजतंय काय सांगतोय मी? आता एक काम करायचं आपल्याला, आधी लिमिट एच टेन्स टू 0 ऑफ या दोघांमधून ना एच कॉमन निघतोय. पा एच निघतोय ना कॉमन, काढला काय उरतोय? ट्वाईस एक्स प्लस एच. कॉमन एच घेतला, एवढं रिमेनिंग टर्म्स. डिनोमिनेटरला एच, हा एच कॅन्सल झाला. एच कॅन्सल झाल्यानंतर काय रिमेनिंग आहे? लिमिट एच टेन्स टू 0 ऑफ ट्वाईस एक्स प्लस एच. ट्वाईस एक्स प्लस एच मध्ये एचची व्हॅल्यू 0 जर पुट केली आपण तर याचा आन्सर इन्फिनिटी येतंय का? नाही. किंवा नॉट डिफाईन येतंय का? नाही. म्हणजे मग आपण लिमिटची म्हणजे एचची व्हॅल्यू 0 इथं पुट करू शकतोय. आता असे लिमिटचे रूल्स आहेत. काय बोललो मी? लक्षात घ्या. आपण सर मग डायरेक्ट इथंच एचची व्हॅल्यू डायरेक्ट इथं पुट करून टाकली असती ना सर, बरोबर आहे की नाही? एचची व्हॅल्यू जर इथे डायरेक्ट पुट केली असती ना आपण तर काय झालं असतं की इथे एच डिनोमिनेटरला आहे, डिनोमिनेटरला 0 आला म्हणजे आन्सर काय होऊन जातं? नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी येतं. मग लिमिटची ही जी व्हॅल्यू आहे, जे काही याचं सोल्युशन येणार आहे ते नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी नको यायला. म्हणून जोपर्यंत हा डिनोमिनेटरमधला एच कॅन्सल होत नाही आहे ना, एच कॅन्सल होत नाही ना, तोपर्यंत आपण लिमिटची व्हॅल्यू पुट केली नाही आहे. लिमिटची व्हॅल्यू पुट केली नाही म्हणजे काय? तर एचची व्हॅल्यू 0 पुट केलेलं नाही आहे तोपर्यंत, जोपर्यंत एच कॅन्सल होत नाही. आता एच कॅन्सल झाला म्हणजे डिनोमिनेटरला एच राहिला नाही. आता आपण एचची व्हॅल्यू इथं 0 पुट करू शकतोय. करणार ती कशी करणार? ती अशी करणार.
ट्वाइस एक्स ॲज इट इज प्लस एच, एच इज 0, म्हणजेच काय आलं आन्सर, ओनली ट्वाइस एक्स. म्हणजे जे आपण कदाचित फिजिक्समध्ये पाठ करून ठेवलं असेल ना, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स येतो, तो कसा आला, तो असा आला. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मग, ट्वाइस एक्स. म्हणजेच पहा, एखादं ओरिजिनल फंक्शन असेल, त्या ओरिजिनल फंक्शनचा, इथेच सांगतो पहा, एखादं ओरिजिनल फंक्शन असेल, या ओरिजिनल फंक्शनचा जर कधी आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला आणि तो डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी जी पण आपण ही प्रोसेस अप्लाय केली नाही तर मध्ये, तर या प्रोसेसला किंवा या मेथडला काय म्हणतो आपण, डिफरन्शिएशन. म्हणजे आपण काय केलं, डिफरन्शिएशन केलं आहे. काय केलं आपण, हे डिफरन्शिएशन. समजलं प्रत्येकाला. डिफरन्शिएशन करून काय प्रोडक्ट काढला आपण, ट्वाइस एक्स, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काढला आहे आपण. डिफरन्शिएशन अप्लाय केलं आहे आपण. कोणावरती अप्लाय केलं, एक्स स्क्वेअरवरती. एक्स स्क्वेअरवरती डिफरन्शिएशन अप्लाय केल्यानंतर मिळालं आपल्याला काय, ट्वाइस एक्स. म्हणजे ओरिजिनल फंक्शनवरती डिफरन्शिएशन केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह मिळाला. एफ ऑफ एक्सवरती डिफरन्शिएशन अप्लाय केल्यानंतर एफ डॅश एक्स मिळाला. समजते भाषा. आता हळूहळू तुम्ही या भाषेला यूज टू होणार आहेत. पूर्ण चॅप्टरमध्ये या गोष्टी पाहायला मिळतील. कोणाचा तरी डेरिव्हेटिव्ह काहीतरी असं. इथपर्यंत समजलं. आता पुढचा विषय सांगतो. ॲक्च्युली 11th क्लासमध्ये मग आपण जसं आता एक्स स्क्वेअरचा पाहिला ना, असे सगळे सिम्पल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह पाहिलेत. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवून दिलं फक्त, की एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्ह तयार झालेला कसा आहे, म्हणजे एक्स स्क्वेअरचा ट्वाइस एक्स आला कसा आहे, तसं मग प्रत्येक फंक्शनचा आहे. जसं की साइन एक्स, एफ ऑफ एक्स जर कधी साइन एक्स असेल तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही या मेथडनुसार जर कॅल्क्युलेट केला ना, तर तो मिळणार आहे तुम्हाला कॉस एक्स. काय मिळणार आहे, कॉस एक्स. पण एक गोष्ट सांगतो, थोडीशी खुशखबर म्हणा, की आपल्याला आहे ना हे 12वीमध्ये विचारलं जात नाही बोर्डाला. हो रे सर, इतका 1 तास घेतला आणि मग आता सांगताय हे बोर्डमध्ये विचारणार नाही आहे. साधा सोपा आहे का सर, बरोबर आहे की नाही. यस. हे पहा, हे फक्त तुमच्या माइंडवरचा प्रेशर रिलीज करण्यासाठी सांगितलं. मग सर, मग हे एक्झामला विचारणार आहेत का, नाही. मग काय नक्की काय ना काय चार आहे हो सर. CET वाल्यांसाठी थोडं कुठेतरी एक कामात येण्याची गोष्ट आहे, असं समजा. कळत आहे काय सांगतोय मी, ठीक आहे. म्हणून डोक्यामध्ये ही गोष्ट घ्या की आपल्याला एकदा तरी पाहणं गरजेचं आहे. बट बोर्डच्या दृष्टीने आपण या मेथडनुसार डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणार नाही आहेत. पण डेरिव्हेटिव्ह आलेला असतो या मेथडनेच ॲक्च्युली. मग याच्या व्यतिरिक्त काही शॉर्टकट आहेत, जे शॉर्टकट्स आपण सिम्पल फंक्शनसाठी नाही, खूप मोठे जे काही फंक्शन्स असतील त्यांचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी करणार आहेत. एक्स स्क्वेअर सिम्पल फंक्शन होतं, इतकं सिम्पल फंक्शन होतं तरी त्याच्यासाठी इतकं करावं लागलं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी. पण जर कधी कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स असतील, मोठे फंक्शन्स असतील, त्या मोठमोठ्या फंक्शनसाठी आपण या मेथडने जर कधी गेलो ना, तर आपल्याला खूप जास्त टाईम लागणार आहे, किंवा मग खूप कॉम्प्लिकेशन्स येतील, किंवा मग आपल्याला ते जमते की नाही जमते, मिस्टेक्स खूप होतील, खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाणार आहे ते. मग ते कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी जे मोठमोठे फंक्शन्स आहेत ना, त्यांना आपण या मेथडचा यूज न करता डायरेक्ट काही मेथड्स यूज करणार आहेत. मग त्या डिफरंट मेथड्स आपण आता 12thच्या सिलेबसमध्ये स्टडी करणार आहेत. त्यातल्या ॲक्च्युली आपल्याला 3 मेथड स्टडी करायच्या आहेत. सबस्टिट्यूशन मेथड, बाय पार्ट्स मेथड आणि बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड. अशा 3 मेथड्स आपण या पूर्ण 12thच्या डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहेत. कळतंय का काय सांगतोय. पण मग त्या मेथड्स स्टडी करण्याच्या आधी किंवा त्या मेथड शिकताना सगळ्यात आधी आपल्याला आहे ना एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा ट्वाइस एक्स मिळालेला आहे, तो जसा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स आहे, तसाच साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, तसाच मग कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस ऑफ साइन एक्स. हे लक्षात ठेवायचे आहेत ॲज अ फॉर्म्युला म्हणून. म्हणजे काय पहा, लक्षात घ्या. ओरिजिनल फंक्शन्स असतील, जसं की ओरिजिनल फंक्शन आपण जनरली डिनोट करतो कशाने, एफ ऑफ एक्सने, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्सने डिनोट करणार आहेत. ठीक आहे. मग आत्ताच जस्ट आपण पाहिला कोणाचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला, ट्वाइस एक्स. हे आपल्याला डायरेक्ट लक्षात ठेवायचं. आता कसं काय आला त्याचा आन्सर तुम्हाला आता गेल्या अर्ध्या तासामध्ये मी दिलं, बरोबर. पण कोणाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे.
कोणाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, कळतंय काय सांगतोय. पण मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा आला त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट हेच लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे. ठीक आहे. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथपर्यंत समजतंय का काय सांगतोय मी. मागचं काय झालं, मागच्या 1 तासामध्ये त्या गोष्टी डोक्यात नाही राहिल्या तरी चालतील, पण हे आपल्या डोक्यामध्ये पाहिजे आता. एनी हाऊ काय की सर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ना टॉईस एक्स येतो, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचा मायनस साइन एक्स, टॅन एक्सचा सेक स्क्वेअर एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह हा कसं काय आला, बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल मेथड, जे आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहिलं होतं आता, बरोबर आहे की नाही. मग त्या मेथडनुसार सॉल्व्ह करून दाखवावं लागेल का सर आम्हाला, नाही गरज नाही आहे, लक्षात ठेवावं लागेल. पण याचा डेरिव्हेटिव्ह हा येतो, एवढंच समजतंय काय सांगतोय मी. ठीक आहे. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. सर इथे ना हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ना, सिंपल छोटे छोटे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, यांचे डेरिव्हेटिव्ह हे येत आहेत. पण या डेरिव्हेटिव्हमध्ये आपण एक गोष्ट ऑब्झर्व करतोय की काही निगेटिव्ह येत आहेत आणि काही पॉझिटिव्ह येत आहेत. पहा येत आहेत की नाही, हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, बरोबर. निगेटिव्हचं साईन लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय, सिंपल गोष्ट आहे. ज्या फंक्शनचा इनिशियल लेटर सी आहे, इनिशियल लेटर सी 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 आहे की नाही, यस, त्या सी वाल्यांचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. इथपर्यंत समजलं. साईनमध्ये इनिशियल लेटर पहिलं लेटर यस येतो ना, साईनली त्यांना का सी येतो नाही. कॉसमध्ये येतो सी, म्हणून कॉसचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे का मग, नाही. कोसेकचा निगेटिव्ह आहे, कोसेकमध्ये सी येतो ना, निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवण्यासाठी फक्त मायनसचं चिन्ह कन्फ्यूज व्हायला नको त्यासाठी सांगतो, एवढं क्लिअर होतंय. पण या बाकी गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. यांच्यासोबत अजून काही फॉर्म्युले आहेत असे, हे फॉर्म्युलेच आहेत असं समजा, कळतंय काय सांगतोय मी. हा जो एफ डॅश एक्स आहे ना, या एफ डॅश एक्सलाच आपण ना डी बाय डी एक्स पण म्हणणार आहेत. काय म्हणणार आहेत आपण, डी बाय डी एक्स. याच्यामध्ये हा जो एक्स आहे ना, या एक्सला म्हटलं जातं व्हॅरिएबल. एक्सला काय म्हटलं जातं, व्हॅरिएबल. कारण की इथं व्हॅरिएबलचा रोल काय येतोय, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, चेंज इन काहीतरी विथ रिस्पेक्ट टू किंवा अपॉन चेंज इन काहीतरी. चेंज इन म्हणतोय म्हणजे काहीतरी चेंज होणार आहे, जे पण चेंज होणार असं त्याला काय म्हणतो आपण, व्हॅरिएबल. काय म्हणतो त्याला आपण, व्हॅरिएबल. मग 2 व्हेरिएबल्स आहेत, एक न्यूमरेटरला आणि एक डिनोमिनेटरला. न्यूमरेटरला जो व्हेरिएबल आहे तो पण चेंज होतोय, डिनोमिनेटरचा पण व्हेरिएबल चेंज होतोय. जसं की एक एक्झाम्पल पाहिलं आपण, कोणाचा, व्हेलॉसिटीचा चेंज अपॉन टाईमचा चेंज, म्हणजे व्हेलॉसिटी व्हेरिएबल आली का, हो. टाईमला पण व्हेरिएबल म्हणणार का आपण, तर हो. टाईम कधी फिक्स राहतो का, चलते राहता, हो, चेंज होणारच राहणार आहे, बरोबर आहे की नाही, राईट. म्हणून मग टाईम हा कॉन्स्टंट नाही आहे. टाईमला काय म्हणतो आपण इथं आता, व्हेरिएबल. आता काय, आता वेगळा टाईम आला, लगे अजून 2 मिनटं थांबलो, पॉज मी होईल, पण टाईम पॉज होईल का, नाही होणार आहे. कळतंय का मला काय म्हणायचं आहे, ठीक आहे ना. म्हणजे पॉज होत नाही म्हणजे काय, घेतो थांबत नाही, तो कंटिन्युअसली चेंज होत जातोय टाईम. असं होईल का कधी, सर 12 वाजले, लेक्चरचा टाईम संपला आहे, पण आहे ना थांबून घेऊ आपण टाईमाला, आपलं शिकून घेऊ आपण अजून 2 तास, 12 वाजले राहतील तेव्हा. असं होईल कधी, नाही. आपले 12 वाजून जातील असा विचार पण केला तरी, बरोबर आहे की नाही. म्हणजे टाईम कशी गोष्ट आहे, व्हॅरिएबल आहे. मग काय ना की आपल्याला ते व्हेरिएबल समजून घेण्यासाठी जनरल फॉर्ममध्ये एक्सला एक व्हेरिएबल म्हणून आपण कन्सिडर करणार आहेत. एक्स म्हणजे काय कन्सिडर करणार आहेत, एक व्हेरिएबल.
ठीक आहे. मग या फॉर्मॅटमध्ये आपण तो चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइमला ना असं लिहिणार, चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. त्यालाच आपण असं पण लिहितो आणि यालाच म्हटलं जातं काय, डेरिव्हेटिव्ह. याला काय म्हणणार आहेत आपण, डेरिव्हेटिव्ह. आणि या डेरिव्हेटिव्हचं नाव काय आहे इथे या केसमध्ये, ॲक्सेलरेशन. याचं नाव काय आहे, ॲक्सेलरेशन. म्हणजे ॲक्सेलरेशन एक डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा तरी चेंज विथ रिस्पेक्ट टू दुसऱ्या जरी चेंज, याच्यानुसार कॅल्क्युलेट केला गेला आहे तो. ठीक आहे ना. मग तसाच कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय, मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. कदाचित तुम्हाला ही गोष्ट आणि हे असं डायरेक्ट रिलेट करता येत नसतील, हे थोडं वेगळं वाटतंय, ते थोडं वेगळं वाटतंय सर आम्हाला, बरोबर आहे की नाही. हे आपण ना ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स त्या पुढच्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार. हे काय वानगड आहे, जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पूर्णपणे स्टडी करणार ना, तेव्हा तुम्हाला डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट अजून चांगली समजणार आहे. सध्या या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे फक्त, की कोणाचा तरी डेरिव्हेटिव्ह काहीतरी येणार आहे ना, तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते शिकायचं आहे. म्हणजे प्रोसेस, दॅट इज डिफरन्सिएशन. त्याच्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे फॉर्म्युले लर्न करणं गरजेचं आहे. उद्या इथे मी अजून काही फॉर्म्युले तुम्हाला सांगणार आहे, पण ते फॉर्म्युले उद्या मी जे सांगणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये, त्याच्या आधी तुमचे ना हे लर्न पाहिजेत. हे आज लर्न करून ठेवा, नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचे घेऊ आपण. ठीक आहे.